कोरेगाव पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार. स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखेसाठी तातडीचे निर्देश. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी. कोरेगाव पोलीस ठाण्याची ब्रिटिशकालीन इमारत व पाठीमागील पोलीस वसाहत जीर्ण अवस्थेत असून नवीन इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर नवीन इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी ते मंगळवारी सकाळी कोरेगावात दाखल झाले होते. दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पोलीस दलाकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना व नवीन उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यात रहमतपूर व वाठार स्टेशन येथे नवीन पोलीस ठाण्याच्या इमारती उभारल्या असताना कोरेगावमध्ये मात्र जुनी अपुरी इमारत असल्याने नागरिकांना कामकाज करताना अडचणी येत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर फुलारी म्हणाले, मी स्वतः सकाळीच पोलीस ठाणे व वसाहतीची पाहणी केली आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव आधी सादर झाला असून शासन स्तरावर त्याचा निश्चित पाठपुरावा केला जाणार आहे. सातरोड पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस ठाण्याबाबत रूपांतर करण्याबाबत विचारले असता याबाबत अंतिम निर्णय शासनाचा आहे, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करणे अपेक्षित आहे, असे फुलारी यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की सातारा जिल्ह्यात 7 नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव शासनाकडे असून त्यात सातरोडचा समावेश आहे. कोरेगाव शहरातून सुमारे 12 साखर कारखान्यांची ऊस वाहतूक होत असल्याने महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गावर आणि शहरांतर्गत रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होते. कोरेगावसाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा स्थापन करण्याबाबतच्या प्रश्नांवर फुलारी यांनी पोलीस अधीक्षकांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. कोरेगावसह फलटण, वाई व महाबळेश्वर येथेही स्वतंत्र शाखा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दोशी यांनी सांगितले की कोरेगाव शहरात वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र रस्ते अरुंद असल्याने कोंडी होते आणि बाह्यवळण मार्ग हाच दीर्घकालीन उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढल्याच्या प्रश्नांवर फुलारी यांनी दिवस रात्र गस्त वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. तसेच शहराचा कारभार पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवणे, 3 बीट हवालदारांऐवजी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देणे अशा उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी राजश्री तेरणी व घनश्याम बल्लाळ यांना दिले. एखाद्या व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर तात्काळ त्यांच्या विरोधात प्रति तक्रार दाखल होण्याच्या प्रकारांबाबत विचारले असता व्यक्तीची मानसिकता बदलणे आपल्या हातात नाही, तक्रार आली की ती नोंदवावीच लागते, असे स्पष्ट मत फुलारी यांनी मांडले. एकूणच कोरेगाव पोलीस ठाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र शाखा आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक. विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोर वाचला तक्रारींचा पाडा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आलेल्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंगळवारी दुपारी 1 वाजता भेट घेऊन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कारभाराविषयी तक्रारीचा पाढा वाचत सविस्तर निवेदन सादर केले. आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव, पक्षाचे युवा नेते साहिलबाबा शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी उपस्थित होत्या. निवेदनात कोरेगाव तालुक्यात जनतेला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी काही गुन्हेगारांना खतपाणी घातल्याने तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात आला. कोरेगाव शहरात अवैध धंदे सुरू असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे, तसेच ड्रायडे दिवशीही अवैध व्यवसायांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, अदखलपात्र तक्रारींवरून विनाकारण त्रास देणे, पोलीस ठाण्यात रात्रभर थांबवून ठेवणे, राजकीय दबावाखाली एकतर्फी कारवाई करणे, निरपराध कार्यकर्त्यांवर पुराव्याशिवाय गुन्हे दाखल करणे, दबाव व धमक्या देणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर स्वरूपाच्या अजामीनपात्र गुन्ह्यातील आरोपींना अटक न करणे व तपासात जाणून बुजून दिरंगाई केल्याचा आरोपही करण्यात आला. या संदर्भात यापूर्वीही आंदोलने झाली असून दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या तोंडी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना निवेदन देण्यात आली होती, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन कोरेगाव तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी साहिलबाबा शशिकांत शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे
बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट पांडुरंग तथा PC भोसले, जयवंतदादा घोरपडे, किशोर नानासाहेब बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, संचालक ॲडव्होकेट अमोल राशीनकर, समीर वीर, किरण रणखांबे, सचिन यादव, पंचायत समिती सदस्य केतन चव्हाण, निलेश जगदाळे, रुपाली गुरव, शिवाजी गुरव, नगरसेवक हेमंत बर्गे, नामदेव उर्फ प्रशांत गुरव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी निवेदनाची दखल घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. भारत फोर्ज कंपनी विरोधात 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा, कामगारांच्या पगारवाढीसाठी रमेश उभाळे आक्रमक. सातारा तालुक्यातील जंडेश्वर रेल्वे स्टेशन जवळील भारत फोर्ज कंपनीने कामगारांना पगारवाढ व कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते रमेश उभाळे यांनी केला आहे. या निषेधार्थ येत्या दिनांक 26 फेब्रुवारीपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उभाळे यांनी सांगितले की गेल्या 13 ते 14 वर्षांपासून कंपनीच्या हितासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या कामगारांना योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात आलेली नाही किंवा पगारवाढही करण्यात आलेली नाही. सर्व कामगार एकच काम करत असताना काही मर्जीतील कर्मचाऱ्यांना निवडक पद्धतीने पगारवाढ देण्यात आली तर इतरांकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्वांना समान न्याय मिळावा अशी मागणी असल्याचे उभाळे यांनी स्पष्ट केले. आता 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतल्याचे उभाळे यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी माझा प्राण गेला तरी मी मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी उभाळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आपण 26/1/26 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. भारत फोर्स कंपनीमध्ये गेले 13 ते 14 वर्ष कामगार काम करतायत, पण त्यांना परमनंट केलं गेलेलं नाही. दुसरी गोष्ट, आज एवढी महागाई वाढली, त्यांचा पगार वाढ केला जात नाहीये. म्हणजे सर्वसामान्य कामगारांकडून तुम्ही काम करून घेताय, कंपनी इथं प्रॉफिटमध्ये आहे, पण कामगारांचा पगार वाढ केला जात नाही. तर 13-13, 14-14 वर्ष जर कंपनीत माणसं काम करतायत तर त्यांना परमनंट करायला काय अडचण आहे? आम्ही या संदर्भात आपल्या सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे साहेबांसोबत बैठक झाली. महिना झालं कोणतीही पगारवाढ केलेली नाही. आपल्या सातारचे कामगार सहाय्यक आयुक्त यांच्या इथं सुद्धा हेअरिंग चालली होती, पण एकच तारीख पडली, त्याच्यानंतर काय तारीख पडली नाही. त्याच्यात गेले 6 महिन्यात कामगारांना जे वेतन दिलं गेलं होतं त्याच्या डिटेल्स मागवल्या गेल्या होत्या की कंपनी जे सब कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे तर त्यांच्या अंडर ही कामगार काम करतायत, तर यात पगारात तफावत किती आहे, नक्की कंपनी जेवढा पगार देते तेवढा कामगारांना मिळतोय का, यासाठी सुद्धा आम्ही तिथं निवेदन दिलं होतं आणि कंपनीच्या काही डॉक्युमेंट सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागवले होते. परंतु त्या ठिकाणी कंपनीचे HR किंवा कोणताही जबाबदार व्यक्ती त्या हेअरिंगसाठी आला नाही. जो समाज कल्याण अधिकाऱ्याला सुद्धा विचारत नाही तो सर्वसामान्य कामगारांना काय विचारणार. आणि म्हणून मग ते पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात मीटिंग झाली, पण नुसतं खोटी आश्वासनं दिली गेली, त्यात काही झालं नाही. मग आम्ही असं ठरवलं की 26/2/26 सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही आमरण उपोषण करतोय. यात माझ्या जीवितास काय बरं वाईट झाल्यास सरकार आणि भारत फोर्स कंपनी जबाबदार असणार आहे. माझ्यासोबत या कंपनीतले कामगार सुद्धा आमरण उपोषणाला बसणार आहेत. याची दखल त्यांनी घेणं गरजेचं आहे. मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना अर्थात वॉर्ड रचना करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार यांना जबाबदारी देण्यात आली आहे. गुगल अर्थच्या नकाशांवर सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम करण्याची मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करण्याचे काम 27 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायचे आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी 5 मार्चपर्यंत करावी लागणार आहे। या समितीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच महसूल विभागाचे संबंधित मंडल अधिकारी यांचा समावेश असेल। समितीने मंजूर केलेला प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे 11 मार्च 2026 पर्यंत सादर करायचा आहे। जिल्हाधिकारी नमुना ब ची तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या करत 17 मार्चपर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील। राज्य निवडणूक आयोग अथवा प्राधिकृत अधिकारी 23 मार्च 2026 पर्यंत आवश्यक दुरुस्त्या करून मान्यता देतील। त्यानंतर 30 मार्चपर्यंत तहसीलदार अध्यक्षतेखालील समितीने अंतिम प्रारूपाला मान्यता देऊन सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या करणे अपेक्षित आहे। दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवण्यासाठी 7 एप्रिल रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे। हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल 2026 असून त्या 16 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केल्या जातील। प्राप्त हरकतींवर 21 एप्रिलपर्यंत सुनावणी घेण्यात येईल। सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम प्रस्ताव 23 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्तावाची तपासणी करून जिल्हाधिकारी 28 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास सादर करतील। आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर 4 मे 2026 पर्यंत अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुका पारदर्शक, नियोजनबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। ग्रामस्थांनी प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती वेळेत सादर करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। सालपे घाटात धावत्या ट्रकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली। तासभर वाहतूक ठप्प। सातारा लोणंद पुणे महामार्गावर फलटण आणि कोरेगाव तालुक्याच्या सीमेवरील सालपे घाटात मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र KCPAL कंपनीचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला। मिळालेल्या माहितीनुसार ट्रक सालपे घाटातून जात असताना इंजिनच्या भागातून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले। त्यानंतर काही क्षणातच ट्रकने पेट घेतला। चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले आणि तात्काळ बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। आगीची तीव्रता वाढल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक खबरदारी म्हणून पूर्णपणे थांबवण्यात आली। तब्बल 1 तास वाहतूक बंद असल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। तसेच शरयू साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिनातील बिघाडामुळे आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती। पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान आग आटोक्यात आल्यानंतर जळालेला ट्रक रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। या घटनेमुळे घाट परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। संबंधित विभागाने महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे।